मी मकरंद अनासपुरेची बायको आहे याच्याबद्दल मला अभिमान आहे, कारण तो खूप छान व्यक्ती म्हणून खूप छान माणूस आहे, चांगला अभिनेता आहे. त्याच्यामुळे मी त्याची बायको आहे हे माझं मी सौभाग्य समजते आणि मला आनंद आहे त्याविषयी. पण कधी कधी अमृतताई कसं होतं ना, बघ आपण कुठेही गेलो, काही माणसं आपल्याला मग ही शिल्पा मकरंद अनासपुरेची बायको हा जो परत टॅग लावतात ना, मला त्याचा आक्षेप आहे. मुलांना सारखं जर कोणी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ही मकरंद अनासपुरेचा मुलगा आहे, ते डॅडी ऍक्टर आहे, मकरंद अनासपुरेचा मुलगा, तर त्या मुलांनाही आवडत नाही. माझी मुलं 10 पावलं लांब पळतात अशा माणसांपासून. सागर कारंडे खूप आवडतो तो, आणि मकरंदची इतकी सुंदर मिमिक्री करतो, इतकी सुंदर मिमिक्री की मी म्हणते की मकरंदपेक्षा छान करतो ऍक्टिंग. नमस्कार मंडळी. आज आपल्याकडे माझी एक अशी मैत्रीण आली आहे जी गंभीर आहे, रिझर्वड आहे, खूप विचारी आहे, खूप शांत आहे, आणि मला आश्चर्य वाटतं ती एका वादळाच्या सोबत राहते. वादळ म्हणजे असं तसं नाही, सतत ज्याला आपण विनोदी कलाकार म्हणून ओळखतो अशा एका वादळाबरोबर राहते, तरी सुद्धा ती एवढी शांत कशी असते, मला खूप मोठा प्रश्न आहे. आता आपण तिच्याशी गप्पा मारूया आणि सगळं रहस्य त्याचं जाणून घेऊया. आणि ती व्यक्ती आहे शिल्पा मकरंद अनासपुरे. हाय शिल्पा, कशी आहेस? एकदम छान अमृतताई. तू म्हणजे इतकं शांत वागतेस, मला नेहमी तुझं कौतुक वाटतं. इतकं शांत कशी राहू शकतेस तू? बरं, आज तुम्हाला ह्या शो वरती बोलवलंस त्याच्यासाठी तुझे खूप खूप आभार आणि तुझं खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल श्यामच्या आईसाठी. थँक्यू शिल्पा. आणि इट वॉज अ बिग एफर्ट, आय नो. थँक्यू. आता 23 तारखेला हे फंक्शन आहे, आजच त्यांचा मेल आलाय. 23 तारखेला राष्ट्रपतींच्या हस्ते ते अवॉर्ड मिळणार आहे दिल्लीला राजभवनात. वा वा वा. आय एम ऑल्सो एक्सायटेड. आता सांग मला, तू एवढी शांत कशी? मी आधी नव्हते शांत एवढी, पण कालांतराने झाला माझा स्वभाव तसा. मलाही नाही कळलं मी कधी बदलले ते, पण खरंच शांत आहे का मी? पण मला नाही वाटत खूप शांत आहे. नुसतं शांत नाही, अत्यंत समंजस आहे, वेल बिहेव्ड आहे. तुझ्याकडे बघून कोणाला वाटेल की शिल्पा सारखं पाहिजे. उगी जादू आठवता नाही कधी मी तुला चिडलेली, आज सगळ्यात तुला कधीही मी चिडले नाही. पण मी चिडते की खूप चिडते, खूप चिडते. माझ्या नवऱ्याला विचार आणि माझ्या मुलांना विचार, मी चिडले की खूप चिडते. हो, मोस्ट ऑफ द टाइम्स मी शांतच. आय प्रिफर टू बी क्वाइट. आणि मकरंदजी, त्यांचा स्वभाव कसा आहे? चिडखोर आहे का? नाही ग, नाही नाही नाही, मी चिडखोर आहे, मी कधीतरी खूप बोलते, पण मकरंद खूप शांत आहे. खूप शांत स्वभाव त्याचा आणि खूप विचार करून बोलतो. मी तरी कधीतरी अविचाराने पटकन बोलून जाते, पण तो ऑलवेज विचार करून बोलतो आणि शांत आहे स्वभाव त्याचा. तू इतकी सुंदर अभिनेत्री आहेस, अनेक चित्रपटांमधून, नाटकातून तू काम केलेस. मग या अभिनय या क्षेत्रातून तू बाहेर कशी आलीस? मी इंडस्ट्रीमध्ये आले होते याच्यासाठीच की मला ऍक्ट्रेसच व्हायचं होतं. तेच खूळ होतं डोक्यात माझ्या की आपल्याला ऍक्ट्रेसच व्हायचंय. बरोबर. तसे प्रयत्न पण केले. मग तिथेच आमची भेट झाली. खरं तर जाऊबाई जोराच्या नाटकात आमची भेट झाली आणि तेव्हा मी काही सिरियल्स पण करत होते, म्हणजे कोपरखळी, लक्षातल्या गोष्टी, हिंदीमध्ये निंबसच्या काही सिरियल्स केलेत मी. तेव्हा माझं चालू होतं प्रोसेस, पण मला म्हणावं तसं चांगली कामं मिळाली नाहीत. तेव्हा मी प्रयत्न खूप केले, पण मला छान अशी कामं मिळाली नाहीत तेव्हा. आणि नंतर जाऊबाई जोरात मध्ये आल्यानंतर आई वडिलांचं घरून लग्नासाठी खूप प्रेशर होतं आणि मग त्या ह्याच्यामध्ये मकरंदशी मग मी लग्न केलं. तर माझा खूप चांगला मित्र होता, मग आम्ही लग्न केलं आणि मग आयुष्याला एक अशी वेगळी कलाटणी लागून गेली. मग संसार, मुलं, प्रपंच, आणि त्याच्यात मकरंदचं काम खूप झपाट्याने वाढू लागलं आणि त्याला सपोर्ट सिस्टम असा कोणाचा नव्हता. मग आता कामं येत होती घरी आणि पैसे पण इम्पॉर्टंट असतात खूप, त्याच्यामुळे मग तो कामं घेत गेला, करत गेला आणि मग त्याचा सपोर्ट जो होता तो मी केला तेव्हा. जबाबदारी घरची, कारण ते करणं भागच होतं ना. आणि दुसरं कसं, आपल्याला हे ट्रेनिंग मिळत नाही ना की अचानक तुमच्याकडे एवढं काम आलं, अचानक पैसे आले, अचानक तुमची एवढी अवेलेबिलिटी वाढली, की बऱ्याच इतर गोष्टी वाढतात, बदलतात. मग त्या सगळ्या वातावरणाशी मिळतं जुळतं घेणं, जमवून घेणं, ह्याच्यासाठी पण खूप परिश्रम घ्यावे लागतात. मग मी त्या मार्गी लागले मग, आणि मग नंतर मुलं झाली, मग
आणि जे सिनेमे मी केले, कापूस कोंड्याची गोष्ट किंवा सुंबरान, गोष्ट छोटी डोंगरा एवढी, हे जे 5-6 सिनेमे मी केले, ते कसे करायचे मी, जेव्हा माझी मुलगी लहान होती मग तिच्या शाळेच्या सुट्ट्या असायच्या एप्रिल मे मध्ये किंवा डिसेंबर मध्ये क्रिसमसच्या, त्या सुट्ट्यांमध्ये मग एखादा सिनेमा जर असेल तर मग मला मिळाला तर मी तो करायची, पण अदरवाईज तिची शाळा डुबवून मला ते शक्य नाही झालं करणं. पण मकरांनी तुला कधी इन्सिस्ट केलं नाही की तू काम कर, इतकं छान अभिनय करतेस? नाही, त्याचं म्हणणं होतंच आणि त्याच्या मकरन जे सिनेमे करायचा ना त्याच्यात त्याचा आग्रह असायचा की तू कर, पण काय व्हायचं की त्याचे जे सिनेमे होते ते ग्रामीण बाजाचे असायचे आणि मी शहरात राहिलेले असल्यामुळे मला ते ग्रामीण बोलणं तेव्हा तेवढं जमायचं नाही. आता मी जमवू शकते व्हेरी वेल, मला आता ते सरावाचं झालंय, ऐकणं आणि बोलणं दोन्ही, पण तेव्हा ते शक्य नव्हतं मला, म्हणून मी तेव्हा केलं नाही काम. आणि तेव्हा अशी गरज पण होती आणि मग ते प्रिफर केलं मी की आपण मागे थांबून जेवढी आपल्याला मदत करता येईल तेवढी आपण मदत करायची, कारण ती सुद्धा खूप मोठी असते ना. हो हो. पण घरी पण कधीतरी ग्रामीण भाषा बोलता का तू आणि मकरंद? हो, बोलतो कधीतरी असं मस्करीमध्ये बोलतो. हो, मजामध्ये बोलतो. मग मुलं हसतात, अरे तुम्ही काय बोलते, कुठल्या भाषेत बोलता, हसतो आम्ही. कारण आता तुझं लाईफ खूप बिझी झालं असणार, कारण मकरंद खूपच बिझी असतात. त्यात तुम्ही ते नाम फाउंडेशनचं पण काम करता नानाजींच्या बरोबर, तर तुझा पण त्याच्यात पण सहभाग आहे का? नाही, नाम फाउंडेशन हे कम्प्लिटली मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकरांचं काम आहे पूर्णतः. सुरुवातीच्या काळात मी थोडीशी मदत केली त्यांना, जेव्हा त्यांच्याकडे इतर माणसं नव्हती, जेव्हा त्यांच्याकडे ऑफिस नव्हतं, तेव्हा खूप माणसं नव्हती आणि जेव्हा खूप लोकांना हे माहिती नव्हतं, जेव्हा नवीन सुरू झालं, तेव्हा सुरुवातीला मी काही 2-4 महिने मदत केली होती, पण नंतर ते कामच एवढं मोठं होतं की खूप लोक जुळली त्याच्यामध्ये, स्वतःहून आली की आम्ही तुम्हाला मदत करतो. देन दे टुक ओव्हर. मग मी पुन्हा मागे आले, कारण त्याच्यासाठी कसं खूप हिंडणं फिरणं, बाहेर जाणं, महाराष्ट्रभर फिरणं, आणि आता तर नामचं जे काम आहे ते अगदी काश्मीर पर्यंत, लडाख पर्यंत पसरलेलं आहे. खूपच छान काम चालू आहे ते त्यांचं. तर तेवढं मला शक्य नसतं झालं, त्याच्यामुळे मग इतर जी लोक नंतर आली जुडली त्यांनी पुढे काम केलं, पण तसा माझा नामशी आता मी त्याच्यात कामात माझी दखल नसते काही. अच्छा, मग तू याच्या व्यतिरिक्त तू काही वेगळं सोशल वर्क करते का? आम्ही लॉकडाऊन मध्ये पूर्ण वेळ गावी राहिलो होतो. आमचं गाव आहे रत्नागिरीला, आम्ही तिथे राहिलो. तर त्या दरम्यान कंटिन्युअसली तिकडे राहून मला मग शेतीच्या कामाची, झाडांची मला आवड होतीच पहिल्यापासून, पण मग प्रॉपर शेती, हळद लावणे, हळद कशी लावतात वगैरे, हे सगळी कामं मी केली तिथे. आमच्याकडे जी माणसं मदतीस येतात त्यांच्याबरोबर मी कामं केली, मी शिकून घेतली ती कामं कशी करतात, आणि मला त्याची आवड निर्माण झाली. आणि मग आमची एक थोडी जमीन घेतलेली होती, पण ती अशीच पडीक होती. मग मकरंद म्हणाला की तुला जर हे आवडतं तर तू हे कर. मग आम्ही ते फुल फ्लेज आम्ही सुरू केलं. मग आम्ही तिथे काजूची झाडं लावली, आंब्याची झाडं लावली, विहिरी पाडला तिथे, आणि मग ते प्रोसेस. तर आता अर्ध माझं लक्ष तिथेही असतं, अर्ध मुंबईत, त्याच्यामुळे सोशल वर्क फक्त मकरंद करतो, मी नाही करत. कोविडच्या संदर्भातच मला एक प्रश्न विचारायचा आहे की त्यावेळेला तू खूप सफर केलं होतंस. मला माहिती आहे की मोठ्या एका संकटातून तू बाहेर आलीस, तर त्याच्याविषयी जर तुला सांगायची इच्छा असेल तर बोलू शकतो. कोविडचा काळ तसं कधीच विसरता येणार नाही, कारण आम्ही जेव्हा गावी गेलो होतो कोविडच्या काळात, तेव्हा साधारण मला आठवतं जुलै ऑगस्टचा महिना होता, गणपती पण होते तिथेच केले आम्ही गणपती. आमचा 1.5 दिवसाचा गणपती असतो, आणि त्या दरम्यान 3-4 महिने तिथे राहिलो, आणि तिथून आम्ही आलो तेव्हा मला कळलं की मला काही मेडिकल इमर्जन्सी आहे. मग ती इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर कळलं की इट वॉज ब्रेस्ट कॅन्सर, आणि हे ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होता मला कोविड पण झालं होतं. मग कोविडमध्ये मकरंद सुद्धा हॉस्पिटल, मी आधी होते पाडव्याच्या आदल्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये, मग मकरंद पण तिथेच दाखल. मग हॉस्पिटलमध्ये जागा नाही म्हणून थोडंसं बेड साईडला सरकवून आमच्या मुलालाही तिथे सोफा घालून त्यालाही तिथेच ऍडमिट केलं होतं, आणि मग औषधं मिळत नव्हती वगैरे, हे फारच वाईट स्थिती होती. त्याच्यातून पण आम्ही बाहेर आलो, आणि बाहेर आल्यानंतर मग पुढे जे निदान केलं, मग त्याच्यामध्ये माझं ब्रेस्ट कॅन्सर पॉझिटिव्ह आलं, आणि मग त्याचं पुढे ट्रीटमेंट 7-8 महिने ते ट्रीटमेंट आमचं. आणि मकरांनी मला त्या दरम्यान इतकं सांभाळून घेतलं, कारण मदतीला कोणीच नव्हतं. माझी आई, भाऊ, वहिनी, आम्ही सगळे जवळ राहायचो, पण कोविडचा काळ असल्यामुळे कोणी कोणाच्या घरी येत जात नव्हतं.
तर मकरंद मुलांना घरी ठेवून जायचा मला घेऊन हॉस्पिटलला. टाटामध्ये मी ट्रीटमेंट कम्प्लीट केलं, पण तेव्हा त्यांनी मला खूप साथ दिली. मी हे कधीच विसरणार नाही. आता नुकतंच प्रिया मराठेचं कॅन्सरनेच निधन झालं, आपण ऐकतो आहोत. 2-3 वर्ष तीही खूप झगडत होती. आपल्या इंडस्ट्रीत खूप जण आहेत की ज्यांना वेळीच मदत मिळाली नाही. मकरंदने तुझी खूप काळजी घेतली आणि तू यातून बाहेर आलीस. तुला किती मुलं आहेत? मला 2 मुलं आहेत. माझी मुलगी आहे मोठी, इंद्रायणी नाव तिचं, आणि माझा मुलगा छोटा आहे, त्याचं नाव इंद्रनील, पण त्याला आम्ही लाडाने केशव म्हणतो. मी तुझ्या केशवचे 2-3 व्हिडिओ पाहिलेले आहेत, इतके अप्रतिम आहेत, धमाल आहे. मी मुद्दाम सगळ्या माझ्या जे दर्शक आहेत त्यांना ते व्हिडिओ दाखवणार आहे. तो ज्युनियर मकरंदच आहे असं मी म्हणेन. ऍक्टिंग म्हण, स्वतः लिहिणं. त्याने आई या विषयावर मला वाटतं त्याने निबंध लिहिला होता. तो निबंध तो पण मी वाचला होता. आणि तो ते स्वतः वाचून दाखवतो. खूप सुंदर लिहिला होता तो. नाही, त्यांनी ते लिहिलं होतं म्हणजे ते अगेन ते सरकॅस्टिकली लिहिलं होतं त्यांनी ते मस्करीमध्ये. आणि ते स्वतः त्यांनी एकदा मला बोलून दाखवलं आणि मग तो म्हणला आई मी हे रेकॉर्ड करतो. म्हटलं कर. आणि त्यांनी छान केलं. 1 टेक मध्ये सगळं बोलला तो आणि छान बोलला तो. पण ही इज अ गुड ऍक्टर केशव, पण त्याहीपेक्षा ना तो चांगला वादक आहे. सगळी तालवाद्य तो वाजवतो. त्याने एक एक करून ती सगळी आम्हाला आणायला लावली. म्हणजे म्युझिकची आवड आहे. मी सांगते तुला की त्याला ना तेव्हा त्या वाद्याला काय बोलतात. आता आपण कसं एखादं गाणं जेव्हा ऐकतो तेव्हा एक गाणं ऐकतो, गायकाचा आवाज, वाद्यांचा आवाज आपण एकत्रित ऐकतो. आता त्यातून आपण एका कुठल्या तरी वाद्यावर असं फोकस ठरवून करावं लागतं, असं करू शकत नाही. पण हा आमचा जो चिरंजीव आहे केशव, तो मकरंदला म्हणायचे की बाबा हे बघ ह्या गाण्यामध्ये हे वाचतंय ना, हे बघ हे वाचतंय ना, मला हे आणून दे. आता हे वाचतंय ना हे आम्हाला कळायचंच नाही काय ते, पण ते आम्ही खूप प्रयत्नानंतर आम्हाला लक्षात आलं की तो आमच्याकडे पखवाज मागतोय. मग त्याला पखवाज आणून दिला मकरंदनी. आणि पखवाज आणून दिल्या लगेच त्यांनी माऊली माऊली हे गाणं मकरंदला वाजवून दाखवलं. आणि मकरंदच्या डोळ्यामधून जे अश्रू घळाघळा निघायला लागले की त्याला अपेक्षितच नव्हतं की तो इतकं छान वाजवेल. आणि एक तर तो इतका छोटा होता तेव्हा आणि ते पखवाज थोडंसं लांब असतं ना, तो असं हात असं प्रयत्नपूर्वक तो वाजवत होता. आणि त्यांनी ते अख्खं गाणं सुंदर वाजवून दाखवलं आणि मकरंद वॉज इन टीयर्स. मग नंतर अजून करत त्यांनी मग आमच्याकडून ताशा मागवून घेतला, मग तबला आणि आणखीन जी काही तालवाद्य आहेत ती सगळी आम्ही त्याला दिलेली आहेत. ती कुठलंही शिक्षण न घेता तो स्वतःच वाजवतो. युट्यूब मधले व्हिडिओज बघतो आणि तो चांगला वादक आहे. त्याच्यात म्हणजे देवाचा त्याला एक आशीर्वाद आहे असं मी म्हणेन. म्हणजे आम्हाला आता त्याच्याकडे बघून, तो 12 वर्षाचाच आहे पण 2.5-3 वर्षाचा असल्यापासून तो ढोल वाजवतो, ताशा वाजवतो, सगळी तालवाद्य वाजवतो. म्हणजे त्याला आम्ही काही शिकवलं नाही, पण मी त्याच्याकडे बघून आम्हाला असं निश्चित असं म्हणावं लागतं किंवा आम्हाला असं वाटतं की ही इज अ गॉड गिफ्टेड बॉय. बरोबर. कुठल्याही सपोर्ट शिवाय. आणि इंद्रायणी विषयी सांग. तिला पण वाद्यांची, संगीताची आवड आहे का? हो, इंद्राणीला संगीताची आवड आहे. ती संगीत शिकतेय. ती पण खूप लहानपणापासून संगीत शिकतेय. आणि इंद्राणी इज अ व्हेरी स्वीट गर्ल. अतिशय गोड मुलगी आहे ती. व्हेरी डाऊन टू अर्थ आणि खूप माझ्यासारखी नाही, पण ती खूप छान आहे. अशी एकदम शांत स्वभाव आहे तिचा. मी ती आली आहे तेव्हापासून बघते किती शांततेने वागते ती. ह्या जागी माझी मुलगी, माझा मुलगा इकडून तिकडे 10 वेळा नाचले असते, डिस्टर्ब केलं असतं, ती काहीही डिस्टर्ब करत नाही, शांत बसली आहे. नाही, ती लहान होती तेव्हा होती तशी, नाही असं नाही, पण आता ओव्हर द इयर्स ती खूप शांत झाली आहे. आणि मी सगळ्यांना जरा तिची ओळख करून दे. इंद्राणी आहे इकडे बाळा. तू काय करतेस सगळ्यांना सांग. तू काय करतेस? मी इथे मी 2nd इयरला आहे रुईया कॉलेजमध्ये. BA करते मी फिलॉसॉफी. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी फ्रेंच पण शिकते आणि मी सिंगिंग पण शिकते. मला सांग, ऍक्टिंग तुला कितपत आवडते? कारण बाबांच्या सान्निध्यात तू असते, तू बाबांची खूप लाडकी आहे, तर ऍक्टिंग विषयी तुला किती आवड आहे? तसं कारण कुठल्या कॉलेजमध्ये जाते? मी रुईयामध्ये. मग रुईयामध्ये तर ऍक्टिंग, नाटक हे खूप चालतं, तर तू काही काम वगैरे करतेस की नाही रुईयामध्ये? मी 1 वर्ष होते नाट्यालयामध्ये. रुईयाचा थिएटर ग्रुप आहे नाट्यालय. मी 1 वर्ष प्रोसेस केली, बट ऍक्टिंग मध्ये फारसा असा इंटरेस्ट नाहीये मला. बाबांची हेल्प नाही घेत, आईची हेल्प नाही घेत?
मी नाही कारण आई शाय, शी इज व्हेरी शाय, शी इज व्हेरी शाय, व्हेरी शाय. मी नाही करत असं. ऍक्टिंग मध्ये नाही फारसा इंटरेस्ट, बट सिंगिंग मध्ये आहे. सो मला गायक व्हायला आवडतं. अरे वा, ग्रेट. छान गायक हो. बस बघितलंत मंडळी, आई बाबा जशी आहे तशीच मुलगी आहे. खाण तशी माती आपण म्हणतो ना. आई वडील जितके नम्र, जितके साधे आहेत, त्यांची मुलगी तेवढीच साधी आहे. म्हणून मी मुद्दाम तुम्हाला भेटवलं की आजच्या जमान्यात सुद्धा इतकी साधी मुलगी किती छान आपला अभ्यास करते, आपली हॉबी पाळते. त्यामुळे मला तिचं खूप कौतुक वाटतं. आता मगासपासून मी ऐकते तुझ्या वाक्याचं कर्ता, कर्म, क्रियापद सगळं मकरंद 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 असं ऐकू येतं. पण तुला जेव्हा कोणीतरी ओळख करून देतं, ही मकरंदची बायको शिल्पा मकरंदा अनासपुरे, तर तुला ती ओळख जास्त आवडते की ही शिल्पा असं म्हटलेली आवडते? नाही, मला कसं, मी मकरंद अनासपुरेची बायको आहे याच्याबद्दल मला अभिमान आहे. कारण तो खूप छान व्यक्ती म्हणून खूप छान माणूस आहे, चांगला अभिनेता आहे. त्याच्यामुळे मी त्याची बायको आहे हे माझं मी सौभाग्य समजते आणि मला आनंद आहे त्याविषयी. पण कधी कधी अमृतताई कसं होतं ना, बघ आपण कुठेही गेलो की काही माणसं आपल्याला मग ही शिल्पा, मकरंद अनासपुरेची बायको, हा जो परत टॅग लावतात ना, मला त्याचा आक्षेप आहे. म्हणजे तुम्ही मला, मी पण एक वैयक्तिक वेगळी व्यक्ती आहे, तुम्ही मला तसं तुम्ही ओळखता, तर मग तुम्ही तशी ओळख करून द्या की ही शिल्पा. तसंही आवडेलच ना मला. दरवेळेस मी कुठे गेलं की ही मकरंद अनासपुरेची बायको, ही मकरंद अनासपुरेची बायको, असा टॅग मला नाही आवडत सारखा. मलाच काय, इव्हन माझ्या मुलांना नाही आवडत. आता माझी मुलं कॉलेजला जातात, माझी मुलगी जाते, मुलगा शाळेत जातो, पण त्यांचाही तोच प्रॉब्लेम आहे. ऍज केशव अनासपुरे किंवा ऍज इंद्रायणी अनासपुरे म्हणून जेव्हा मुलं त्यांच्याशी मैत्री करतात त्यांना आवडतं ते. पण जेव्हा प्रामुख्याने कोणी विचारतं सारखं की तुझे बाबा खरंच मकरंद अनासपुरे आहेत, ते मुलांना सारखं जर कोणी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ही मकरंद अनासपुरेचा मुलगा आहे, तेव्हा डॅडी ऍक्टर आहे मकरंद अनासपुरेचा मुलगा, तर त्या मुलांनाही आवडत नाही. माझी मुलं 10 पावलं लांब पळतात अशा माणसांपासून. त्यांना नाही आवडत. इंद्राणीलाही नाही आवडत. इंद्राणीला आता कॉलेजमध्ये मैत्रिणी आहेत, मित्र आहेत, पण ती तसं कम्फर्टेबल असते की तुम्ही मला मकरंद अनासपुरेची मुलगी आहे म्हणून तुम्ही मला ट्रीट करू नका. जस्ट बी नॉर्मल. म्हणजे तुम्ही पण नॉर्मल राहा आणि मलाही नॉर्मल राहू द्या. इतकं सोपं आहे ते. आता मी नवीन तुला गंमत सांगते, मी जेव्हा नवीन नवीन गाडी चालवायला शिकले ना, तेव्हा मला पार्किंगचं भान नव्हतं, कुठे पार्क करावी आणि कुठे करू नये. तेव्हा मार्केटमध्ये मी जेव्हा घेऊन जायची गाडी, मी कुठेही पार्क करायची गाडी तेव्हा. आणि तेव्हा मकरंद कसं पोलिसांचे कार्यक्रम ती लोक करायची ना, मकरंद आणि इतर कलाकार पण बरेच. आणि मग ते माझ्या गाडीवरती नेहमी प्रॉब्लेम व्हायचा. मग मी सांगायची साहेब सोडा ना साहेब, मकरंद अनासपुरेची गाडी आहे. तेव्हा मला फायदा घ्यायची, तेव्हा प्रॉब्लेम नाही मला. तेव्हा मी सांगायचे की मी मकरंद अनासपुरेची बायको आहे आणि मकरंद अनासपुरेंचीच गाडी आहे, चुकून पार्क केली साहेब, चुकून आता 10 मिनिटच झाली. ते म्हणायचे मॅडम मी इथं 2 तास फिरतोय, इथेच आहे गाडी. म्हटलं हा साहेब 2च तास झालेत, तुम्ही जरा सोडा. हलवा गाडी हलवा इथून. असं मला हे फायदे झालेले आहेत. किंवा आम्ही जेव्हा मंदिरात जातो, पंढरपूरला जातो किंवा महालक्ष्मीला जातो, कुठल्याही मंदिरात जेव्हा जातो तेव्हा असं सांगितलं त्याचा फायदा होतो, असं होतो नाही असं नाही. पण तेव्हा मी सांगते, पण मला असं मैत्रिणींमध्ये स्पेशली किंवा नातेवाईकांमध्ये मला नाही आवडत तसं सांगितलेलं. आता तुला एक नाजूक प्रश्न विचारते. मकरंदजी इतकं हसवत असतात, सिनेमातून आपण पाहतो, पण घरी सुद्धा त्यांचं वागणं असंच असतं का? ते जोक सांगत असतात किंवा हसवत असतात, त्यांची एक बोलण्याची ढब वेगळी आहे, शैली वेगळी आहे. तर घरी सुद्धा ते असं तुम्हाला हसवतात का काही सांगून? शूटिंग मध्ये असं झालं हे सांगतात का? होतं ना, असे किस्से होतात. आता काय झालं, आमची मुलगी मोठी झाली, त्याच्यामुळे ती पण आता ऍडल्ट, तेव्हा मी 3 ऍडल्ट झाल्यामुळे, आणि मकरंद काय जोक सांगतो ते तिलाही आता कळतात. आधी तिला कळायचं नाही ना, त्याच्यामुळे बऱ्याचदा तो असे किस्से सांगतो की आज असं झालं किंवा आज हे असं घडलं, किस्से सांगतो. आणि तो त्याची एक सवय आहे की तो अशी इनॅक्ट करून सांगतो, खूप इनॅक्ट करून सांगतो. त्याच्यामुळे धमाल, आम्ही खूप हसतो. मग तेच मला विचारते की घरातलं वातावरण सुद्धा असंच असं का, जसं सिनेमात एखादा सीन दाखवतात तसंच असतं का? तसंच असतं. पण तसं मकरंद व्यक्ती म्हणून गंभीर व्यक्तिमत्व आहे त्याचं. तो शांत घरात बसून पुस्तकं वाचत असतो त्याची. त्याला ती पुस्तकं वाचनमध्ये कोणी डिस्टर्ब केलेला आवडत नाही. तिथे त्याला आम्ही सोडतो. आणि सिनेमे बघतो नेटफ्लिक्सवरती नवीन,
किंवा एखादा नवीन सिनेमा बघितला तर तो इंद्रायणीला सांगतो त्याच्याविषयी चर्चा. चर्चा, आणि मग तिलाही बघ म्हणतो. किंवा पुस्तक नवीन एखादं वाचलं तर तो मलाही रेकमेंड करतो की हे वाच पुस्तक. किंवा एखादा पॅराग्राफ, एखादं कडवं खूप छान जर लिहिलं असेल तर मला सांगतो हातातलं काम टाक आणि इकडे ये, आणि पुन्हा मला ते कडवं तो वाचून दाखवतो. अशी खूप सुंदर सुंदर गोष्टी त्यांनी मला वाचून दाखवल्या आहेत. आणि मुळात मला आधी वाचनाची आवड कधी नव्हती, पण मकरंदनी मला ती वाचनाची आवड लावली. तेव्हा तोच प्रश्न विचारणार होते की तुला वाचनाची कितपत आवड मला आहे, खूप वाचनाची आवड आहे आणि ती मकरंदमुळेच लागलेली आहे. पण मला ना कथा, कादंबऱ्या अशा नाही आवडत वाचायला. मला जी काय म्हणू आपण त्याला, नॉन फिक्टिशियस जी पुस्तकं असतात ती मला तशी, स्पिरिच्युअल पुस्तकं वाचते मी, किंवा स्पिरिच्युअल जर्नीज असतात कोणाच्या, अशी पुस्तकं मला आवडतात वाचायला, तशी वाचते मी. शिल्पा, मकरंदनी अनेक चित्रपट केलेत, बहुतेक सगळे विनोदीच, परंतु त्यांनी मोजकेच चित्रपट केले जे खूप गंभीर होते. जसं की अनवट, पारद, एक वेब सिरीज केली होती रानबाजार. तर तुला तो गंभीर भूमिकेत जास्ती आवडतो की नेहमी एकदम छान लाईट मूड मध्ये केलेले चित्रपट त्याचे आवडतात? नाही, मकरंद गंभीर पण रोल खूप उत्तम करतो. जितकं ताकदीने तो कॉमेडी रोल करतो तितक्याच ताकदीने तो गंभीर पण करतो. आणि मला त्याचे गंभीर रोल्स खूप आवडलेले आहेत आणि खूप छान आहेत सिनेमे ते. पण अनफॉर्च्युनेटली लोकांना त्याचं तो गंभीर काम फार आवडलं नाही असं नाही, पण त्याच्यापेक्षा त्यांना जास्त मकरंद कॉमेडी विनोदीमध्येच जास्त आवडतो. पण मकरंदने खूप उत्तम कामं केले. तू पाहिलेस पिक्चर, हे खूप सुंदर काम केलंय त्यांनी. तू कधी गाईड करतेस का त्याला की हा रोल ना तू अशा तऱ्हेने कर? अजिबात नाही. नाही डिस्कशन चालतं का घरी? नाही, अजिबात नाही. त्या एरियात मी फिरकतच नाही. नाही ग, त्याला केवढी जाण आहे. मी त्याला सांगणं म्हणजे मस्करीच आहे ना. कधीतरी एखादं लहान मुल पण शिकवून जातं. नाही तसं तू त्याला सांगते अरे हा रोल असा कर तू. अजिबात नाही, कधीच अजूनपर्यंत गरजच नाही लागली. आणि मुळात त्याचं जॉनरच वेगळं आहे ना, म्हणजे तो ग्रामीण सिनेमे किंवा कॉमेडी, आणि मी काय शिकवणार कॉमेडीमध्ये त्याला. त्याचा एक चित्रपट मी पाहिला होता, मला वाटतं खूप आधी पाहिला होता, तो विहीर विकतो आणि ती प्रत्यक्षात विहीरही नसते. जाऊ तिथे खाऊ. एक्सलेंट पिक्चर होता. प्रतिमा. म्हणजे माझ्या कधी कधी डोक्यात येतं ह्याच्यावरती हिंदी चित्रपट काढावा का, इतका मला तो चित्रपट आवडलेला होता. एकदम छान होता मकरंदचा. इव्हन सुंबरान गजेंद्र आहेर यांचा तो पण खूप छान होता पिक्चर. कापूस कोंड्याची गोष्ट, असे गंभीर भूमिका खूप केल्यात त्यांनी. पण तू किती चित्रपट त्याच्या बरोबर केलेस? मी त्याच्याबरोबर कापूस कोंड्याची गोष्ट केली, मी सुंबरान केला, मी गोष्ट छोटी डोंगरा एवढी म्हणजे छोटासाच रोल होता तो केला. पुन्हा आम्ही एक गोवा स्टेट साठी एक फिल्म केली होती, गड्या आपला गाव भरा, त्याच्यात मी त्याच्याबरोबर काम केलं होतं. जाऊबाई जोरात हे नाटक आम्ही केलं होतं, म्हणजे माझं पहिलंच व्यावसायिक नाटक ते. निर्मिती सावंत आणि निर्मिती सावंत आणि त्यांच्याबरोबर त्याच्यामध्ये जेवढे इतर कलाकार होते ते सगळे खूप उत्तम होते. अतिशा नाईक, आणि त्यांनी त्यांच्या भूमिका इतक्या चोख बजावल्या. मी जेव्हा ते नाटक करायला गेले, जेव्हा सिलेक्ट झाले मी त्या नाटकामध्ये, तेव्हा मला खूप छान वाटलं होतं. मला वाटलं की अरे इथे इतके दिग्गज आहेत सगळी लोक, तर मला त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळेल. आणि मिळालं मला शिकायला खूप. त्याच्यामध्ये उज्ज्वला जोग होत्या, अतिशा नाईक होती, शीतल शुक्ल, स्वाती बोहलेकर, अशा त्या सगळ्या बायका. आणि मंगेश देसाई, खूप उत्तम काम केलं त्यांनी. पण माझी भूमिका छोटीशीच होती. तर मला असं वाटतं आता की आता माझी मुलं मोठी झाली आहेत आणि सगळं आता स्थिर स्थावर व्यवस्थित झालेलं आहे. वेळ देऊ शकते. मी आता वेळ देऊ शकते. तर मला असं वाटतं की आता मी पुन्हा ऍक्टिंगकडे वळायचा विचार करते. त्याच्यामुळे कुठे छान भूमिका असेल तर ती आवर्जून माझा विचार करा आणि मला द्या. करायला आवडेल. मला छान भूमिका करायला आवडतील आणि मी आता तसा प्रयत्न करणार आहे. तुमचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे बकुळ निर्मित, तर त्याच्या अंडर कुठले कुठले चित्रपट केलेस? बकुळी क्रिएशन्स असं नाव आहे त्याचं. त्याच्या अंतर्गत आम्ही आता गेल्या वर्षीच मूषक आख्यान असे एक सिनेमा केला आणि राजकारण गेलं मिशीत, असे 2 छान सिनेमे केले आम्ही. तर ते मुंबईत फारसे नाही चालले, पण ग्रामीण भागात
लोकांना खूप आवडले. हो, 2 मराठीतले आर्टिस्ट आहेत ते मकरंदजीच्या मिमिक्री खूप सुंदर करतात. एक निलेश साबळे आणि आपला सागर कारंडे. तर तू एन्जॉय करतेस का ते त्यांची मिमिक्री करतात त्यावेळेला, की तुला आवडत नाही काय? बरोबर, नाही, मला सागर कारंडे खूप आवडतो तो, आणि मकरंदची इतकी सुंदर मिमिक्री करतो, इतकी सुंदर मिमिक्री की मी म्हणते की मकरंदपेक्षा छान करतो ऍक्टिंग. नाही, एकदम उत्तम करतो तो. आणि आम्ही म्हणजे माझी मुलं इंद्रायणी, केशव, सागर कारंडेची मिमिक्री बघून ती पण मुलं घरात तसं मिमिक्री करतात सेम. म्हणजे तू एन्जॉय करते? ऍब्सोल्युटली. कारण फार डिफिकल्ट असतं. अशा मोठ्या माणसांचीच तुम्ही मिमिक्री करू शकता, साध्या छोट्या नाही. आणि संदीप पाठक इज अनदर हिलेरियस ऍक्टर. आय एम जस्ट इन लव्ह. श्यामच्या आईमध्ये तो आहे मला माहितीये. आणि संदीप चांगला ऍक्टर आहे, पण ही इज अ सुपर मिमिक्री आर्टिस्ट. तो कोणाचीही इतकी सुंदर हुबेहूब ऍक्टिंग करतो, आणि त्यांनी मला खूपदा मकरंद सारखं बोलून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे तो मी एन्जॉय करते. संदीपचंही आणि सागर कारंडेचंही खूप छान करतात. शिल्पा, तुझा नवरा इतका मोठा कलाकार आहे, त्याचं सतत ऍक्टिंग किंवा प्रत्येक चित्रपट तू पाहत असते, पण तुला जर कोणी विचारलं की आवडता नट कुठला, तर तू मकरंद हे नाव सांगतेस की दुसरं कोणी तुझं आहे की हा माझा आवडता नट आहे असं सांगतेस? नाही, मला मकरंदचं काम तर आवडतंच, नक्कीच आवडतं त्याचं काम. पण माझं वैयक्तिक असं विचारशील तर मला वैभव मांगलेचं काम खूप आवडतं. म्हणजे वैभव मांगले, हो, विनोदी काम. मला वैभव मांगले जे करतो काम मला प्रचंड आवडतं ते. त्याच्यामुळे मी ते सांगते, किस्सा सांगते. मी जेव्हा प्रेग्नेंट होते माझ्या मुलाच्या वेळेला, तेव्हा मी वैभव मांगलेचे युट्यूबवर जेवढे व्हिडिओज आहेत ते सगळे व्हिडिओज मी पाहिलेत, आणि मी इतकं ते सारखे बघून मी इतकं करमणूक झालेली आहे माझी. तर आता इंद्रायणी म्हणते मला, माझा मुलगा जो आहे केशव, तो कधीतरी बोलताना ना असं हेल देतो. अगं ते तिथे मी ते केलं की इंद्रायणी म्हणते हा बघ वैभव मांगले इफेक्ट. त्याच्यामुळे मला वैभव मांगले खूप आवडतो. आणि मला इव्हन हास्य जत्रा हा जो कार्यक्रम आहे तो मी रिपीट सुद्धा बऱ्याचदा बघते. बरेच एपिसोड रिपीट पाहिलेत. मला तो कार्यक्रम आणि त्यातले कलाकार जे आहेत सगळेच गॉड गिफ्टेड आहेत, अँड गॉड ब्लेस देम, की ते इतक्या लोकांना हसवतात. म्हणजे आपण जेव्हा त्यांचा तो कार्यक्रम बघत असतो तेवढ्या पुरतं तरी आपलं टेन्शन जे काय असेल ते सगळं बाजूला राहतं, आणि पूर्ण एन्जॉय करतो आपण ते. बरोबर. सो गॉड ब्लेस देम, गॉड ब्लेस देम. आता मला सांग, गंभीर भूमिकेत कोण आवडतं? गंभीर भूमिकेत मला सयाजी शिंदे त्यांचं काम, म्हणजे गंभीर पण रोल त्यांचे पाहिलेत मी. ते रोल बघून मी घाबरली आहे इतकं पण आहे. मी त्याचा एक पिक्चर बघितला होता, त्या रात्री पाऊस होता, अमृता सुभाष, आणि तो पिक्चर बघून मी इतकं खूप घाबरले मी तो पिक्चर बघून. आणि त्यांचे कॉमेडी पण रोल्स आहेत. आता मकरंद बरोबर त्यांनी जे सिनेमे केले होते, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, त्याच्यात त्या दोघांची जी केमिस्ट्री आहे ती अफलातून आहे. आणि मी सयाजी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांना खूप जवळून पाहिलंय. आमचं एकत्रित प्रोडक्शन होतं तेव्हा आम्ही खूप भेटायचो, त्याच्यामुळे आमची जवळीक होती. आम्ही तेव्हा गोरेगावलाच राहायचो, तेव्हा मी त्यांना खूप जवळून पाहिले, आणि मला हे तेव्हाच जाणवलंय की ते किती साधे आहेत. नाहीतर आता आपण बघतो इंडस्ट्रीमध्ये 1-2 सिरियल केलेली माणसं सुद्धा अशी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली असतात, आणि ती इकडचे तिकडचे किस्से सांगतात, मी ह्याच्याबरोबर होतो त्याच्याबरोबर, एकेरी नावं घेतात मोठ्या माणसांची. पण मी सयाजी शिंदेंना कधीही कुठल्याही साऊथच्या मोठ्या ऍक्टर बद्दल किंवा हिंदीतल्या मोठ्या ऍक्टर बरोबर त्यांचं एकेरी नाव घेऊन अतिशय कॅज्युअल, अरे हा ते ह्यांनी दाखवली मला ती चहा कसा प्यायचा किंवा ती कॉफी कशी प्यायची, हे असं कुठलंही उदाहरण किंवा काही किस्से असे कधीही ते सांगत नाहीत. कधी ते त्यांच्या ग्रेटनेस बद्दल पण बोलत नाहीत की ते किती ग्रेट आहेत. ऍक्च्युली तो माणूस बघा तुम्ही 5 भाषांमध्ये काम करतो, म्हणजे असं दॅट इज ऑल्सो अगेन गॉड गिफ्ट. दुर्मिळ आणि दैवीच आहे ते. कारण कुठली तरी भाषा ह्या वयामध्ये, म्हणजे 50च्या पुढे शिकणं आणि ती तसं बोलणं वगैरे हे खूप कठीण आहे, पण त्यांनी ते जमवलंय. त्याच्याबद्दल त्यांना किंचितही अभिमान नाहीये, गर्व नाहीये, त्यांच्या बोलण्यातनं वागण्यातनं कधीही ते जाणवत नाही. आणि दुसरी त्यांची जी चांगली बाजू आहे जी मी बघितली आहे ती अशी की त्यांना बरोबर माहितीये की कोणाशी कसं बोलायचं. एखाद्या लहान मुलाशी पण ते लहान होऊन बोलतात, एखाद्या गरीब माणसाबरोबर पण ते तसंच बोलतात. म्हणजे कोणालाही कधी हीन वागणूक की मी कोणतरी मोठा आहे आणि मी तुझ्याशी बोलतोय आणि तू कोण आहेस,
हे असं बऱ्याच जण आपण बघतो इंडस्ट्रीमध्ये हो, लोक हो. वागतात हो अभिमानाने किंवा म्हणा गर्व झाल्यामुळे असं वागतात. पण मी त्या माणसांना तसं कधी, इव्हन त्यांची मिसेस, इव्हन शी इज अ व्हेरी गुड लेडी, खूपच डाऊन टू अर्थ आणि छान माणसं आहेत ती.